नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर दुसरं लगीन करून माझ्या आयुष्यामध्ये काही बदल झाले ते तुमच्यापाशी मी शेअर करणार आहे. तर सर्वांनी सपोर्ट करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो, शेवटपर्यंत. कारण ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. हां, तर चला ब्लॉगला सुरू टाईम करू. न घेता आपण लवकरच सुरू करू. चला सुरू करा मॅडम. तर मी माझं दुसरं लगीन करून ना खूप म्हणजे खूप खूप खुश आहे. कारण ना हे मला तर खूप खूप म्हणजे खूप जीव लावतात. म्हणजे पहिल्यामध्ये आणि ह्यामध्ये त्या आयुष्यामध्ये ना खूप म्हणजे खूप मला त्रास आणि खूप म्हणजे एकटापणा वाटायचा आणि खूप म्हणजे रडले मी. खूप म्हणजे खूप खूप रडलेली आहे. पण आता मी एकदम खुश आहे की पूर्ण मी पाठीमागचं सगळं मी विसरून गेलेले आहे. आणि मला हे खूप जीव लावतात. माझ्या मुलीला पण खूप लावतात जीव. असं वाटतं की ती त्यांचीच मुलगी आहे आणि खूप म्हणजे खूप जीव लावतात. आणि पहिल्यापेक्षा मी ना खूप म्हणजे बदलून गेले. तुम्हाला सांगते, मी पहिले अशी जास्त बोलत नव्हती कोणासंग किंवा काय. तर आता मी सर्वांशी बोलते आणि खुश पण राहते. पहिले मी जास्त बोलत नव्हती, भ्यायची आणि जास्त टेन्शनमध्येच राहायची. पण आता तसं नाही. तर मला ना पहिलं मी कधी फिरायला पण जात नव्हते. आम्ही फिरायला पण गेलो नाही. कधी सुद्धा नाही गेलेलं. मी कधी बाहेरची असं म्हणतात ना, बाहेरची दुनिया काय असते ते तर मला माहीतच नव्हतं. मी मुंबईत राहून फक्त काम आणि घर हेच केलेलं आहे. पण मी ह्यांच्या संग लग्न करून ना इकडे ह्याने मला ना कुठे ना कुठेतरी फिरायला घेऊन जातातच. मला खूप म्हणजे खूप ठिकाणी मला दाखवलेले आहेत. खूप म्हणजे नाशिकमध्ये आम्ही राहायचो ना पहिलं, तेव्हा खूप म्हणजे खूप इकडे नाही तिकडे घेऊन जा. मला एकटीलाच नाही, श्रावणीला, मला आणि माझे नंदेची मुलं होते त्यासनी पण घेऊन जायचे आम्ही. पण कधी तर नाही, हर शनिवारी सुट्टी राहायची यासनी कंपनीची, त्यावेळेला घेऊन जायचे बाहेर फिरायला. पूर्ण मी नाशिकमध्ये सर्व देवाचे ठिकाणे वगैरे सगळं बघितलेलं आहे. आणि आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप असं वाटतं की मला पहिल्यांदाच आनंद भेटला आहे आणि एन्जॉय करायला भेटला आहे. आणि म्हणजे पाहिजे तसं मला जसं राहायचं होतं तसं मला खूप आनंदात राहते मी. आणि मला हे टोकत पण नाहीत. एवढं आहे की खरंच मी ना काहीतरी म्हणजे पाठीमागच्या जन्मात खूप पुण्य केलं असेल, ते मला हे भेटले. आणि खूप जीव पण लावतात आणि जसं राहायचं आहे तसं राहू देतात पण. तिचं म्हणणं आणि असं आहे की उपास धरून किंवा नवस करून बी असा नवरा भेटत नाही. हां, खूप जीव लावतात. खूप म्हणजे खूप जीव लावतात. आणि आता इथून पुढं पण ते असं म्हणजे खूप म्हणजे थोडंसं जरी असं जरी त्रास झाला ना, सर्दी, खोकला किंवा काय, तर लगेच दवाखान्यात घेऊन जातात. आता काल माझ्या मुलीला जुलाब आणि उलट्या होत होत्या. तर तिला पण काल रविवार होता त्याच्यामुळे दवाखाने बंद होते. पण आज सकाळी लगेच तेच तिला दवाखान्यात घेऊन गेले. कधी म्हणजे असं हे करत नाहीत की बाबा चला की ती माझी मुलगी नाही किंवा काय, असं कधीच तिला आठवू दिलं नाही. कधी कधी श्रावणी त्यांचं ऐकत नाही. तुम्ही तर बघितलाच असेल, कधी मोबाईल वगैरे बघत असतील, त्यांचं कधी कधी ऐकत पण नाही. तरी पण ते असं हे करत नाहीत. आणि कधी असं दोन चापट पण कधी लावले नाहीत, माहिती आहे का. मग तू मारून दाखवती का? तर खूप जीव लावतात. आणि ते मला मेन गोष्ट म्हणतात की लोक म्हणतात की आम्हाला घर नाही किंवा काय नाही. हो का, घर आणि पैसा महत्त्वाचा नसतो. मेन गोष्ट आपल्याला कोणीतरी जीव लावणारं आणि आपल्याला समजून घेणारं पाहिजे असतं. आणि जेवढे पण माझा ब्लॉग म्हणजे हां, वयस्कर म्हणजे ज्यांच्या मुली असतील, हां, त्यांच्या आई वगैरे जर पाहत असेल तर मी रिक्वेस्ट करतो, मुलाचा पैसा बघून नाही तर मुलगा किती प्रेम करतो हे बघून लग्न करा. हां, तुमची मुलगी 100% गॅरंटी देतो की तुमची मुलगी सुखात राहील. हो, कारण आजकाल तुम्ही बघताय सोशल मीडियावरती भरपूर असे किस्से ऐकायला येतात की कोणी दरीतून ढकलून दिलं, कोण ड्रममध्ये टाकतं. ते असं होण्यापेक्षा आता एक मागं किस्सा झाला, ते कसलं तरी काय, ते काहीतरी लग्नाला काय देता हुंड्यावरनं. हां, तर हुंडा दिला नाही तर पोरीला घरात मारून टाकलं. तर
तसं घटना ना हो यासाठी मी एकच सांगेल सगळ्यांना की ती मुलगा जिथे खुश राहील. मुलगा जीव लावतो का हे बघा. मुलगाचं पैसे पाहू नका. हा. माणूस काय आज नाही तर उद्या कधी ना कधी कमवूनच घेतो. हो. आता माझ्याकडे पैसे नाही सगळ्यांना माहिती म्हणजे मी जेव्हापासून व्हिडिओ बनवतोय सगळ्यांना माझी परिस्थिती माहिती आहे. पण माझं एक आहे, माझं बोलणं चांगलं आहे आणि प्लस मी इतका जीव लावतो ना की काल श्रावणी उलटी करत होती तर मी ब्लॉग थांबवला आणि तिचं पाठ सोडायला गेलो आणि आज काल संडे असल्यामुळे दवाखाना बंद होता. तर आज सकाळ झाल्या सकाळी मी आंघोळ केली नाही, पहिले तिला दवाखान्यात नेलं. कारण कसं आहे माझ्या घरात कोणाचंही दुखत असलं ना तर माझ्याकडून कंट्रोल होत मेन नाही. गोष्ट तुम्हाला मी एक सांगते, ते आजारी पडले ना कधी दवाखान्यात जात नाही. पण आम्ही आजारी पडलो की मी आजारी पडो, माझी सासू आजारी पडो किंवा श्रावणी आजारी पडो, लगेच दवाखान्यात घेऊन जातात. आणि जावं म्हणतात दवाखान्यात, नाही तर घेऊन जातात, जबरदस्ती घेऊन जातात. पण स्वतः अंगावर काढतील. आता ते पायाचं तुम्ही सर्वांनी दाखवलंच असेल लाईव्हमध्ये, खूप असं एवढं मोठं झालं होतं, पायाला पण एवढं मोठं झालं होतं, पण ते दवाखान्यात गेले नाहीत. शेवटी मी स्वतः त्याच्याने घेऊन गेले इथे बाजूला सरकारी दवाखान्यामध्ये आणि सरकारीमध्ये दाखवलं त्याच्याने. मला प्रायव्हेट दवाखाना अजून म्हणजे माहितीच नाही आहे आणि मला म्हणजे 2-2, 3-3 वर्ष होऊन जातं मी आजारी पडत नाही. एवढं मला फक्त एवढीच काळजी असते की माझ्या घरातले चांगले राहावं बस. बाकीचं माझं काहीच टेन्शन नसतं. आणि तुम्हाला मी सांगते, तुम्ही सर्व बोलत असाल की हे फक्त दाखवण्यासाठी किंवा काय, हे दाखवण्यासाठी नाही आहे. आम्ही ना खूप एकामेकाला जीव लावतो आणि मी खूप खुश आहे. आज ना उद्या काही पैसा येईल, घरदार होईल नाही तर नाही होईल. फक्त एवढंच मी म्हणते की माझ्या मुलीसनी फक्त आता ह्यांची म्हणजे पहिले तिकडे त्यांची मुलगी आहे, तिला पण घेऊन यायचे. ते पण माझीच आहे मुलगी आणि हे पण माझीच मुलगी आहे. फक्त आता आमचं एवढं स्वप्न आहे की तुम्ही जर सर्वांनी सपोर्ट केला तर आपलं घर पण होईल आणि मुलींचं शिक्षण वगैरे. माझं एवढं स्वप्न आहे की घर आणि मुलींचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभा पाहिजेत, असं झालं पाहिजे, एवढंच पाहिजे मला. आणि मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये जर कोणी नवीन पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सगळ्यांचा सपोर्ट असला तरच आपण म्हणजे पुढे जाऊ शकतो. तर सगळ्यांनी सपोर्ट करत चला. आणि प्लीज कोणीही नावं ठेवू नका, कारण ते मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की असं हात फिरवतात, हे गोष्टी तुम्ही सोडून द्या. हिच्या हाताची कमेंट खूप आलेली की ताई तुम्ही हात खूप हलवताय, मला सवय हाताची ऍक्टिंग करू नका. पण ती ऍक्टिंग नाही, तिला सवयच तशी आहे. सवय असो नाही तर नसो, पण ते हाताकडे तुम्ही काय बघता. जे गोष्ट तुम्हाला आम्ही सांगतो ते तुम्ही फक्त ऐका. आणि खरंच आम्ही जीव तोडून सांगतो की आम्ही खरंच सांगतो, आम्ही काही खोटं सांगत नाही किंवा काय नाही. फक्त आम्हाला तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे. आणि आपण रिअल म्हणजे स्टोरी शेअर करतो, जे आमच्या सोबत घडलंय तेच आम्ही तुमच्या समोर सादर करतो. आणि पुढे पण असंच आपण शेअर करत राहू मित्रांनो. तर तुम्हाला तर आम्ही सांगितलंच की आमच्या जिंदगीमध्ये कसं चाललंय, चढ उतार येतच राहतात. प्रत्येकांच्या जिंदगीमध्ये येतात चढ उतार, तर त्याला सामोरं जावंच लागतं. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही खूप खुश आहे किंवा काय, खुश तर आहेच आम्ही. प्रत्येक गोष्टी आम्हाला प्रॉब्लेम भरपूर येतो आमच्या घरामध्ये. तुम्हाला खोटं बोलत नाही की घर भाडं, लाईट बिल, खाणं पिणं, दवाखाना वगैरे ते तर तुम्हाला माहितीच आहे. पण आम्ही हे गोष्टी सगळ्या करून आणि प्रॉब्लेम असून पण आम्ही ना हसून खेळून राहतो. का तर आज दुःख आहे, उद्याच्याला दुःख कधी ना कधी संपेलच आपलं. मित्रांनो, मला आणि जास्त कमेंट हे पण आलेले आहे की दादा तू काम धंदा कर, यूट्यूबच्या मागं लागू नको. मी काम पण करतो मित्रांनो, मी सेंटरिंग कामाला जातो. मी सेंटरिंग कामाचा व्हिडिओ टाकलेला पण आहे. आणि बघा, जोपर्यंत माणूस कामाला जात नाही तर घर चालत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जर घरी बसलो असतो तर माझं घर चाललं नसतं. पैसे पाण्याची अडचण येते, ती काय येते कारण बघा एकटं करतो आणि घर भाडं मलाच बघायचंय, किराणा मला बघायचंय, पोरीचं शिक्षण मला बघायचंय. त्यामुळं अडचण प्रत्येकाला येते. आमचं एवढंच म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही सर्वांनी आम्हाला चॅनल आपल्या सपोर्ट करा आणि भरभरून तुमचं प्रेम द्या, साथ द्या तुमची, एवढंच आहे. आणि आपलं चॅनल
एकदम ग्रो झाला पाहिजे, एवढंच आमचं पण स्वप्न आहे. त्याला फक्त तुम्ही सर्वांची सपोर्ट पाहिजे. आणि आणि मित्रांनो, माझं एक स्वप्न आहे की मला म्हणजे यूट्यूबर बनायचं स्वप्न होतं आधीपासून. हा. आणि आता खूप सारं प्रेम भेटते तुमचं सर्वांचं. तर असंच प्रेम जर मला भेटत राहिलं ना, तर एक दिवस नक्की आपलं पण नाव होईल आणि आपलं पण स्वतःचं घर होईल. तर मी होईल. प्लीज मला या मुकामपर्यंत मी इथपर्यंत तुम्ही साथ दिली, पुढं पण साथ द्या. द्या. आणि मी एवढे माझे 2 शब्द बोलून आता ब्लॉगला संपवतो मित्रांनो. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तर चला, बाय बाय. बाय बाय.